हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर सगळ्यांना सुप्रभात। माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज चक्क सूर्यदेवाने आपलं दर्शन दिलेलं आहे। लगातार 4-5 दिवस झालं मुंबईला खूप पाऊस होता, आज पाऊस कमी आहे। त्यातून आज मग आम्ही काय फ्रेश वगैरे झालो आणि निघालो आमच्या कामाला निघायला। आणि नेहमीप्रमाणे आज पण ट्रेन लेट, पाऊस असला की ट्रेन लेट असणारच। बरं झालं की सर आलेले नव्हते। सर आमचे तेवढे चांगले आहेत की असं काही बोलत नाहीत। अगोदरचे सर रागीट होते, पण हे सर चांगले आहेत। मग आम्ही सर येईपर्यंत इथं मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढत बसले। आणि हे बघा इथं किती सुंदर असं वातावरण आहे। आमची जी मीटिंग पॉईंट आहे ना, तिथं मस्तपैकी एक डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये एक मंदिर आहे, मुंब्रा देवी मंदिर म्हणून आहे। आणि बघा ना किती सुंदर असं दिसतंय, व्हाईट व्हाईट। व्हिडिओमध्ये तेवढं दिसत नाही, पण साक्षात समोर जर बघितलं ना इतकं भारी वाटत होतं ना की बस। ते जे आभाळ असतं ना ते डोंगरामध्ये असं असं उतरल्यासारखं दिसत होतं। असं लांबून जर बघितलं की आपण जे नवीन आहेत त्यांना असं वाटतं की ढग म्हणजे धुई असं पडल्यासारखं, पण ते धुई नसते। असं म्हणतात की आभाळ खाली उतरतात, ते डोंगर असताना त्यामुळे आभाळ त्या डोंगरामध्ये येतं, त्यामुळे ते व्हाईट व्हाईट असं पांढरं मी आता मीटिंग करून आता स्टेशनवरती आलोय, मुंब्रा स्टेशनवरती आहे। सकाळी ऊन होतं आणि आता लगेच पाऊस येतोय। म्हणजे 2-4 दिवसाखाली किती पाऊस होता तेवढा पाऊस नाही, पण बारीक बारीक होणं येते। आणि ट्रेन पण लेट आहेत माहिती आहे का। 11:10ची ट्रेन 11:30ला गेले, आता इथे लागले 11:34ची ट्रेन। आता बघू ती कधी ट्रेन येते। फास्ट ट्रेन जात आहेत, पण जे आपल्या स्लो ट्रेन आहेत ना ते येत नाही। हे बघा 11:34ची तर गाडी असं सांगितलेलं आहे, पण आता 11:34ची गाडी आज स्लोच येणार आहे, कारण पाऊस बघा, पाऊस येतोय। सकाळी ऊन पडलं होतं, आज परत आता पाऊस चालू झालाय। मी इथं व्हिडिओ तयार करायला लागले की माझे मिस्टर बघायला लगेच व्हिडिओ मी करायला लागले। म्हणले की त्यांना समजलं मी व्हिडिओ बनवायला की लगेच शायनिंग मारायला चालू केले, केसावरून हात फिरवत। हे बघा मुंबईला पाऊस म्हणजे उघडायचं काय नाव घेत नाही पाऊस। आपल्या इकडे लातूरला सध्या पाऊस नाही, होता 14-15 तारखेला पाऊस होता, पण आता इकडे मुंबईला जास्त पाऊस पडतोय। तर मी आता आले माझ्या सेक्टरमध्ये, जिथं मला काम करायचं सेक्टर आहे तिथं, आणि माझं स्पीकर झाले आहे। मी खुश आहे, मी जाते आता घरी। तर आता मी आले मीटिंग करून आणि माझं काम पण झालं, लवकरच झालं काम। एक स्पीकर झालं म्हणजे दिवसभराचं काम झालं। एक स्पीकर जरी झालं ना तर इतकं भारी वाटतं ना, असं वाटतं की ओझं, डोक्यावरचं ओझं खाली झालं, रिकामं झालं असं वाटतंय। आणि काम नाही झालं, मेन म्हणजे आम्हाला स्पीकरच असतं द्यायचं। स्पीकर जरी नाही झालं, जीवात जीव नसतं माहिती आहे का। अन्नपाणी सुद्धा खाऊ वाटत नाही, जेवण करू वाटत नाही, इतकं डोक्याला असं ताण असतो माहिती आहे का। पण ज्यावेळेस स्पीकर होतं ना एकदम रिलॅक्स वाटतं, ओझं उतरल्यासारखं वाटतं माहिती आहे का मनावरचं। त्यामुळे आता मी घरी आले आणि आज माझा उपवास आहे, त्यामुळं मी रात्रीच उपवास सोडते। पण त्यांच्यासाठी म्हणजे माझ्या आव्हांसाठी काहीतरी करावं लागेल, मग त्यांच्यासाठी भाकरी आणि भाजी काहीतरी बनवते। भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।